हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर माझ्या व्हिडिओ व्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं। मागचा व्हिडिओ होता नवनाथ उद्यापनाची पूर्वतयारी आणि आजचा व्हिडिओ आहे नवनाथ उद्यापनाचा। तर शेवटपर्यंत नक्की बघा, खूप छान असणार आहे। आणि आता ही जी कन्सेप्ट आहे ना चिठ्ठ्यांची, ती पण तुम्हाला पुढे दिसेलच। पोथी वाचून घेतलेली, त्यानंतर अळूच्या पानं लावलेली आणि उडदाची डाळ पण दळून घेतलेली वड्यांसाठी। तर मच्छिंद्रनाथांना वडे हे खूप आवडायचे। ॲक्च्युली काय झालेलं, लाईट गेलेली दुपारीच आणि संध्याकाळी उद्यापन होतं। तर लाईट आल्यानंतर फक्त माझी खीर आणि सार राहिलेला होता आणि नवनाथांसाठी जी आपण खिरापत करतो ती राहिलेली। तर माझ्यासोबत आज स्वयंपाकाला होती माझी मुलगी अस्मिता, म्हणजे माझी पुतणी। तर ताई येणार होत्या, पण त्यांच्या माहेरी पण नवनाथ पारायण चालू होतं आणि त्याच दिवशी उद्यापन होतं। सो अस्मिता आलेली आणि तिने बघा किती छान वडे काढलेले। तर ह्या स्वयंपाकाला 2 माणसं तर लागतातच, खूप काही बनवायचं असतं। तर पुढे तुम्हाला दाखवेलच काय काय बनवलेलं आहे। 6 वाजता माझा सर्व स्वयंपाक झालेला होता आणि आता भांड्यांची आवरावर पण करून घेत आहे। मुलांना मी 6लाच बोलवणार होते, पण म्हटलं थोडं निवांत व्यवस्थित करूया, नाही का, खूप घाई होते। असा सगळा स्वयंपाक खाली काढून ठेवलेला आहे, मस्तपैकी सगळा स्वयंपाक झालेला आहे। आणि त्यानंतर बाहेरची झाडझूड झाल्यानंतर रांगोळी काढत आहे। रांगोळी आज मी खूप साधी काढलेली आहे, नाहीतर मी खूप मोठ्या रांगोळ्या काढते, पण आज एवढा टाईम पण नव्हता। म्हटलं चला आता छोटी का होईना रांगोळी काढूया। आणि ही मुलं पण माझ्याजवळ येऊन बसलेली। आमच्याच घरी तर आता रांगोळी काढल्यानंतर मी घरातलं पण सगळं आवरून झालेलं आहे। आणि ही आमची तुळस आहे, तुळशीसमोर पण रांगोळी काढलेली। छान असं सगळं घर, नवनाथ महाराज येणार आहेत आमच्या घरी, तर मस्त असं घर छान आवरून ठेवलेलं आहे। आणि ही जे झाडं आहे ना, मी तुम्हाला सांगेल, माझ्या मैत्रिणीने दिलेलं आहे आणि ते कसं लावलं आणि किती छान आलं आहे बघा ते। तर असं आवरून झालेलं आहे सगळं। मुलांची वाट बघायची आहे। मुलं तर सांगितलेले होते, श्रीचे मित्र होते। आणि आता सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे। तर काय काय आहे स्वयंपाकामध्ये, तर हे बघा, नवनाथांची नावं तुम्हाला माहीतच असतील। मच्छिंद्रनाथ तर सगळ्यांना माहीत आहे, कानिफनाथ, नागनाथ, भर्तरीनाथ, चरपटनाथ, अडवंगनाथ, जालिंदरनाथ, असे नवनाथांचे नावं आम्ही चिठ्ठ्यांवरती लिहिलेले आहे आणि ते 9 मुलांना देणार आहे। त्यानंतर नैवेद्यासाठी मी वडाची पानं आणलेली आहे। वडाच्या पानांवरतीच नवनाथांचा नैवेद्य हा ठेवायचा असतो। त्यानंतर देवांना पण मी ह्याच वडाच्या पानांवरती दिल्या। गोड चाणक्या केलेल्या आहेत। त्यानंतर खीर केलेली आहे मस्तपैकी, खवा आणि तांदळाची खीर केलेली आहे। सगळा स्वयंपाक खूप छान झालेला आहे। पातोड्या, अळूवड्या, ह्या भाज्या, भेंडी, डांगर, गवार, घेवडा, मेथी, कारलं, त्यानंतर गिलक्याची भजी, उडीद वडे, थोडे एकच बटाट्याची भजी केली होती आम्ही, ती नवनाथांना नाही वाढणार आहे। त्यानंतर आहे भात पण केलेला आहे आणि सार, काळा रस्सा, कढी पण लागते, कढी केलेली आहे, मस्त दह्याची कढी। आणि नवनाथ महाराजांना खिरापतीचा प्रसाद हा कंपल्सरी करायचा असतो, ते पण दळून घेतलेलं लाईट आल्यानंतर। आणि केलेला आहे सार। व्हिडिओ शूट नाही करता आला जास्त, कारण की लाईट गेलेली होती। वरण पण करावं लागतं आणि पोळ्या केलेल्या आहे। आता मी वरती स्वामींची नित्यसेवा करायला गेलेली, तोपर्यंत अस्मिताने नैवेद्य वगैरे भरलेले, खूप मदत केलेली तिने मला। पण तुम्हाला सांगते, ह्या स्वयंपाकाला 2 माणसं तरी लागतातच। आणि नैवेद्य तिने छान असे भरलेले आहे वडाच्या पानांवरती, 9 नैवेद्य। त्यानंतर एक तुळशीला, एक देवांना, गाईला, असे नैवेद्य सगळे साईडला काढून ठेवलेले। यांनी पण मस्त तयारी केलेली आहे आणि हे नैवेद्य असे भरून ठेवलेले आहे। मुलं आल्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवायचा होता, पण मुलं यायला थोडं लेट झालं, त्यामुळे नैवेद्य दाखवून घेतलं आणि मग आरती केलेली आहे। डोळ्यानं
पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजन भावे ओवाळी म्हणे नमः त्वमेव माताचे पिता त्वमेव बंधूचे सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्व मम देवता मनसंग्रियता बुद्धात्मना प्रतिस्वाहा करोमि सत्वरस्ते नारायणाय समर्पयामि कृष्णं राम नारायणं कृष्णं वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण तुम्हाला काय आलं? आता मुलांना चिठ्ठ्या वाटून झालेल्या आहे आणि नवनाथांचे नावं पण आलेले आहे, कोणाला काय काय नाव. त्यानंतर त्यांचे पाय धुतले, पाय स्वच्छ पुसून घेतले आणि नवनाथ महाराजांना भस्म किंवा ते अष्टक असं मला नाव माहीत नाही, गंध कोणतं लावतात ते, तर भस्म पण चालतो नवनाथांना लावलेला. तर हे सगळ्यांचे पाय असे स्वच्छ धुवून नवनाथ महाराजांचे आणि मग सगळं त्यांना देऊन जे जे काही असेल ते तुम्हाला पुढे दाखवेलच. ब्लॉग कंटिन्यू करत राहा. तर आजचा ब्लॉग खूप छान, म्हणजे नवनाथ महाराजांचे पोथी घरामध्ये लावल्यापासूनच इतकं छान प्रसन्न वातावरण होतं ना. यांनी सगळ्यांना भस्म लावलेला आणि घरात खूप छान वाटतं असं काही पूजापाठ असले तर. आणि मुलांना पण खूप आनंद झालेला. मुलांचे पाय धुवून झालेले, आता भस्म लावत आहेत हे. आता बघा हे 9 नवनाथ आणि 3 ब्रह्मा विष्णू आणि महेश. तर 3 मुलं तर आमच्याच घरात आहे, आर्यन, श्रीराज आणि श्रीराम. तर हे ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि हे नवनाथ असे एकूण 12 मुलं जेव घालायचे असतात आणि एक कुमारिका. तर कुमारिका जी असते ती देवी आई, नवनाथ महाराज देवी आई सप्तशृंगी मातेचं करतात असं मला आमच्या इथले आहेत ना ते दरवेळेला 9 मुलं आणि एक मुलगी बोलवायची. तर मी त्यांना विचारलंच की तुम्ही एक मुलगी का बोलवतात, तर त्यांनी मला सांगितलेलं. म्हटलं चला आपण पण बोलवूया. तर इशू आलेली आणि इशूसोबत तनू पण आलेली, रामची फ्रेंड तनू. तर असे टोटल किती, रामला मध्येच काय झालं होतं काय माहिती, त्यामुळे तो असा बसलेला आहे, पण तो नंतर जेवण करणार आहे. म्हणजे 9 नवनाथ, ब्रह्मा विष्णू महेश आणि 2 कुमारिका असे एवढे सारे मुलं होते. आणि पाय धुतल्यानंतर भस्म लावल्यानंतर त्यांना हार घातलेले आहे त्यांना बघा. म्हणजे फळ फूल, त्यानंतर दक्षिणा द्यायची असते मुलांना. तनू बघा, ही तनू आहे, इकडे इशू बसलेली आहे, श्रीराज आणि आता अस्मिता त्यांना केळी देत आहे. एक फळ, दक्षिणा आणि फुलं, किंवा तुम्ही हार पण देऊ शकता किंवा फुलं पण देऊ शकता. सगळं आपण नियमाप्रमाणे करायचं असतं, पण मनात भाव पण ठेवायचा असतो. म्हणजे देवाला काहीच लागत नाही दुसरं, देवाला फक्त भाव लागतो. आणि असं छान असं नवनाथांचं उद्यापन होत आहे. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. आणि दक्षिणा आपल्याला आपल्या मनाने जी द्यायची असते ती आपण देऊ शकतो. तर देवानेच आपल्याला सर्व दिलेलं आहे. भाव ठेवून, फक्त श्रद्धा ठेवून, भाव ठेवून देवाचं करायचं असतं. आणि बघा आता ह्या मुलांना सांगितलेलं आहे की आता लगेच ताटं करणार आहे आणि ह्या मुलांना देणार आहे. तर काही जण जेवण झाल्यानंतर हे सारं करतात, पण जेवणाच्या अगोदर सवासणी पण आपल्या घरी जेव्हा असतील ना, तेव्हा सगळ्यांना जेवणाच्या अगोदरच आपल्याला जे जे द्यायचं आहे ना त्यांना ते सगळं द्यायचं आणि मग जेवायला बसवायचं. म्हणजे साक्षात देवी आई किंवा साक्षात नवनाथ महाराज हे सर्व आपल्या घरी जेवण करतात. सुवासनींना पण बघा आपण आधी काय करतो. आता बघा मी आता एक मंत्र म्हणणार आहे, शाबरी मंत्र. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः आहे. सापडेल का?
मच्छिंद्राद्या चौरंगी रेवाणक भर्तरी सज्ञा भूम्या बभू नवनाथ सिद्धा ओम नमो शाबरी शक्ती मम अरिष्ट निवाराय सिद्ध कुरुम स्वाहा। बोला आलं निरंजन सद्दुक भंजन। चला आता बस सगळ्यांनी जेवण केलेली त्याच्यामुळे त्यांचा आवाज नाही निघू राहिला बरोबर ना। तर असं छान उद्यापन झालं, जेवण झाल्यानंतर मस्त आम्ही फोटो काढले नवनाथांसोबत। कुमारिका ब्रह्मा विष्णू महेश अलख निरंजन हो 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 अलख निरंजन आदेश तिकडे जाऊन खाऊन घ्यायची याड्या त्याला देणारच नाही। नमस्कार मंडळी, नाना टोपी द्या मला। त्यानंतर आमच्या सर्वांची जेवणं झालेली, भांडी झालेली, पाणी आलं तर पाणी पण भरून घेतलेलं। उद्या स्कूलला पण जायचं होतं लवकर सकाळी, तर असं छान असं आवरून झालेलं आहे आणि ब्लॉग अजून पुढे आहे। सो तुम्ही जर मला छान छान रिस्पॉन्स दिले तर हॅलो नमस्कार सर्वांना। तर आता आम्ही आलेलो, कुठे आलेलो शंभू आपण? दारणा देवीला, नदी देवी। आता इथं कालचे जे नैवेद्य आहे ते टाकायला आलेलो आम्ही। तर बघा इथे किती छान सिनॅरिओ आहे असा। या अगोदर पण तुम्ही असं संगमेश्वराचं मंदिर बघितलेलं असेल, बघा ही नदी। त्यानंतर आम्ही आलेलो आहे, देवांचे जे नैवेद्य असतात ना, आपण जे नवनाथांना नैवेद्य देतो तर ते नदीत टाकायचे असतात। तर नदीत का टाकायचे असतात तर त्याचं सत्व आहे की मच्छिंद्रनाथ जे आहे म्हणजे मासे जे आहेत ते आपला नैवेद्य त्यांनी खाल्ला पाहिजे। तर तुम्ही सकाळी उद्यापन केलं तर तुम्ही दुपारपर्यंत ते नैवेद्य टाकायचे, संध्याकाळी उद्यापन जर केलं तर ते तुम्ही 12पर्यंत नदीमध्ये ते टाकायचे आहे, म्हणजे ते मासे खातात आणि आपला उद्यापन हे सफल होतं। तर माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि असाच सपोर्ट करत राहा। बाय बाय।